राज्यामध्ये आज विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि महाविकास आघाडीचे सरकार या राज्यामध्ये विराजमान होणार. यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण कारण मतदाराचा कौल कशा पद्धतीचा आहे. पण भारताच्या इतिहासामध्ये किंवा आपण थोडक्यात जाऊ महाराष्ट्राच्या इतिहासात मी आजपर्यंत वयाच्या इतक्या वयापर्यंत येत असताना बघितलेल्या निवडणुका आणि ह्यावेळेसची झालेली निवडणूक म्हणजे हे महायुती सरकार फक्त पैशाच्या ताकदीवर आणि प्रशासनाच्या सहकार्यावर निवडणूक लढते आहे. बाकी ह्यांचं डाळ मात्रच करून पुरेपूर पैसा म्हणजे असा पाऊस कधीच बघितला नाही पैशाचा कुणी मतदार. फक्त ही निवडणूक पैशावर आणि प्रशासनाच्या सहकार्यावर भाजप लढते आहे. बाकी भाजपजवळ जनाधार काहीच नाही. परभणी आणि गंगाखेडची स्थिती कशी असणार आहे? शिवसेनेचे दोन्ही ठिकाणी उमेदवार दोन्ही आहेत. ठिकाणी उमेदवार निवडून येणार. नजीर तुला आत्ताच सांगालो की विशाल कदम हा चांगल्या मताने निवडून येणार. पटनाचा विजयाचा हा तर प्रश्नच नाही आधीच. ते 4 तारखेला विड्रॉ दिवशी विजय झाला. जिल्ह्यात 4 महाविकास आघाडीच्या जागा आहेत. 4ही लागणार. राज्यात काय स्थिती असणार मग? राज्यात आपण सांगितलं ना महाविकास आघाडी सरकार येणार आहे. त्यामध्ये कुठलेही दुमत असायचं कारण नाही. कोण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं? मला तर उद्धव ठाकरेच वाटतं. तुम्ही शिवसेनेचे उपनेते म्हणून मराठवाड्यात फिरलात. काय परिस्थिती आहे मराठवाड्यात? मराठवाड्यात शिवसेनेची एकदम चांगली परिस्थिती आहे. मी म्हणतो परतूरची जागा माझ्या कार्यक्षेत्रात येणार आहे. परतूरची जागा येणार तर गंगाखेडची येणार आणि परभणीची. 6 पैकी 3 आम्ही लढतो. 3ला 3 जागा येणार आणि भांबळे साहेबही येतील, टोपे साहेब येणार आणि वरपुडे साहेब. महाविकास आघाडीचा जिल्हा आबाद झाला. जिंतूरमध्ये पोलिसांनी पैशाची एक गाडी पकडली. त्यामध्ये मोठ्या रक्कम होती, मात्र 5 लाख रुपये फक्त पकडले. मी म्हणलं ना आत्ताच तुम्हाला अगोदरच मी प्रतिक्रिया दिली. तुम्ही आता मला प्रश्न विचारला की हे भारतीय जनता पार्टीचं सरकार फक्त पैशाच्या आणि प्रशासनाच्या सहकार्याच्या जीवावर निवडणूक लढते. बाकी त्याच्यावर कुठलाही जनाधार जनाधार तुमच्याच मागं आहे. महाविकास आघाडीचं. महाविकास आघाडीच्या मागे जनाधार आहे. शेवटी दिल से तर हे दिल से